श्री मल्लिकार्जुन मंदिर हे मंदिर आहे लोणी भापकर, जे सासवड जेजुरी मार्गे मोरगावहून बारामतीकडे जाताना आहे. मोरगाव तिथून एक 5 ते 6 किलोमीटरवर लोणी भापकर गाव आहे. तिथून हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये जसं स्थानिकांनी सांगितलं, मल्लिका आणि अर्जुन म्हणजे शिवशक्ती, शिवशंभू अशा 2 पिंडी या ठिकाणी आहेत. हे याचं वैशिष्ट्य आहे. हे मंदिर चालुक्य कालातील आहे असं इंटरनेटवर माहिती आहे, प्रत्यक्षात माहीत नाही. पण या संपूर्ण मंदिरावर जी कोरीव आणि रेखीव अशी मूर्तिकारी केलेली आहे ती निश्चितच बघण्यासारखी आहे. त्यामध्ये दडलेली रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची मालिका त्यामध्ये आहे. हे मंदिर आपल्याला बघायचे असेल तर निवांत वेळ काढून यावं लागेल. मनीमाऊने मार्ग दिल्यानंतर आपण पुढे जाऊ. चला, तपासणी झालेली आहे, आता परवानगी मिळालेली आहे. आता आपण येथे दर्शन घेऊया. मी तर पहिल्यांदाच अशा पद्धतीने 2 पिंडी एकत्र पाहिल्यात. तिथले स्थानिक विश्वस्त होते, त्यांनी सांगितलं की शिवशंभू पण म्हणतात, शिवशक्ती पण म्हणतात, शंकर पार्वती पण म्हणतात आणि मल्लिकार्जुन असे सुद्धा म्हणतात. म्हणून या दोघांच्या शक्तीचे प्रतीक या 2 पिंडी इथे आहेत. आणि सर्वत्र या अतिशय सुंदर कोरीव सुबक अशा मूर्त्या आहेत. त्यावर केलेली कारागिरी, त्यामधून त्या वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकामाच्या पद्धती, वेगवेगळे आकार कोणकोणते वापरलेले आहेत, त्या काळातल्या वाद्य कोणकोणते होते, हे बघून तर अचंबित झालो. इथे ज्या पद्धतीने बारीक काम केलेलं आहे बघा, ज्या ठिकाणी अगदी आरपार दिसतंय अशा पद्धतीचंही काम केलेलं आहे. या वरच्या भागाचा तुकडा न पडता किती नाजूक हातांनी या कठीण दगडावर काम केलेलं आहे. यामधून आपल्या वेगवेगळ्या डिझाईन्सचे टाईप बघा, वेगवेगळे आकार बघा, फुलांचे, पक्ष्यांचे, पानांचे आकार आहेत, तोरणांचे आकार आहेत. याशिवाय या मूर्त्यांमधून त्या काळातील आभूषणे, वाद्य साधने यांची सुद्धा माहिती मिळते. वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचे सुद्धा कोरीव काम याच्यावर आहे, त्या कथांमधून दिसत आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला इथे दिवसभर वेळ काढावा लागेल आणि तेथील जे स्थानिक विश्वस्त आहेत ते सुद्धा काही माहिती सांगतात. त्यातली ती माहिती आपला अभ्यास करून आपल्याला थोड्याफार प्रमाणात या वेगवेगळ्या मूर्त्यांची जी त्याच्या मागची जी कथा आहे ती आपल्याला कळू शकेल. श्रीकृष्णाची बासरी, बालकृष्ण आहेत असं वाटतं. आकार बघा, त्या मूर्त्यांची सुबकता, त्यांची प्रमाणबद्धता डोळ्यात भरण्यासारखी आहे. यातले सगळे आकार आपल्याला दिसतात. भूमितीतले गोल आहेत, चौकोन आहेत, त्रिकोण आहेत, वक्र आहे. विविध देवतांची आणि कथा आहेत. नक्षीकामाचे प्रकार, डिझाईन, थोडा सुद्धा कंटाळा केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी केलेल्या अगदी 2 चक्रांच्या मध्ये सुद्धा आतमध्ये जिथे कशा पद्धतीने त्यांनी साधन ठेवून पद्धतीने आतपर्यंत कोरीव काम केलं असेल, हे खरंच आश्चर्य आहे. या यक्षिणीची डिझाईन बघा, त्यांचा मुकुट आहे, केशरचना आहे, त्यांचे इयर रिंग्स बघा कानातले, त्यांनी घातलेले दागिने, त्यावरचं बांधकाम, त्यावरचं कोरीव काम, बांधकाम नाही. या ठिकाणी ही महाभारतातली कथा इथे असं त्यांनी सांगितलं की इथे शिव पार्वतीच्या लग्नाचा महोत्सव तिथे दाखवलेला आहे. कमानीच्या वर इथे ही बलराम आहेत, त्यांची तिथे जे बैल दिसतात त्यांची शिंग बघा, त्या काळातील बैलांची आपल्याला एक अंदाज येईल.
त्यापुढे मिरवणूक आहे, पालखी आहे, मालिका आहे. इथे अजून अनेक प्राणी दिसत आहेत, घोडे आहेत, शरभ आहेत. या बाजूला सुद्धा बैल आहेत, हे कृष्णाचे बैल आहेत. यांची रचना वेगळी, यांची शिंग, हे बैल वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि समोर आपण जे बघितलं तिथे बलरामाची, त्यांचे बैल वेगळे आहेत. तर बघा यात मध्ये सुद्धा किती विविधता दाखवलेली आहे, किती सृजनशीलता त्यामध्ये आहे. शंकर पार्वतीवर त्यांच्या लग्नाचा सोहळा दाखवलेला आहे. मंदिराच्या बाहेरून आल्यानंतर सुद्धा ह्या पद्धतीचे झरोके बनवले आहेत. हा बघून आश्चर्य वाटलं की इथे हा मला वाटतं वेगळा ठेवलाय, पण हा वेगळ्याने एका दगडातूनच कोरलेला आहे. त्याच्यावर त्या छोट्याशा आधारावर ते अजून टिकून आहेत आतापर्यंत. किती अचूकपणे त्याचं वस्तुमानाचं आणि त्याच्या बॅलन्सिंगचा मोजणी करून तेवढा आकार ठेवला असेल. हे बघ किती छान आकार कोरलेले आहेत. संपूर्ण मंदिर आतून बाहेरून सुंदर शिल्पकलेने नटलेले आहे. आपण निश्चित वेळ काढून या ठिकाणी या. जेवढ्या कथा आपल्याला दिसतील तेवढ्या कमी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, झाड, देवदेवता अशा वेगवेगळ्या अंगाने याचा आनंद घेता येईल, रसग्रहण करता येईल अशी अतिशय सुंदर श्री मल्लिकार्जुन मंदिर, लोणी भापकर. आणि या बाजूला एक पुष्करणी आहे, त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ मी बनवला आहे. वराह यज्ञ आहे, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे, जरूर आपण बघा आणि निश्चितपणे या मंदिराला एकदा जरूर भेट.